आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। मोताळा रेंज मध्ये राजूर मोहेगाव वनजंगल मध्ये खूप मोठा घोटाळा। आरएफओ साहेबांच्या आशीर्वादाने रीतीमाती उत्खनन तसेच मेंढ्या बकऱ्या चराई आर्थिक देवाणघेवाण असेल किंवा आरएफओ साहेबांचे नातेवाईक असतील म्हणून कोणीच भीती न बाळगता सर्रासपणे अवैध वृक्ष कटाई यामध्ये होत आहे। मोताळा रेंजची वारंवार तक्रारी देऊन सुद्धा डीएफओ मॅडम कोणतीही ठोस कार्यवाही आतापर्यंत करत नाही व अधिकारी कर्मचारी आपले मुख्यालय ठिकाणी थांबत नसल्यामुळे हा सर्व प्रकार घडत आहे। वनपाल वनरक्षक यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या बीट मध्ये न जाता सर्रासपणे दिवसभर वनपाल यांच्या ऑफिस मध्ये बाजा टाकून झोपण्याचे काम करत आहेत। अधिकारी पाटील साहेब यांच्याकडे वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण खामगाव मोबाईल स्क्वॉडचा चार्ज असून सुद्धा त्यांच्याकडे एकूण 7 तालुके व वनपरिक्षेत्र अधिकारी मोताळा यामध्ये 3 तालुके असून त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी आहे। परंतु सदर जबाबदारी आरएफओ पाटील साहेब हे पार पाडत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड दिवसेंदिवस वाढ होत आहे। याच कारणाने अवैध रीती मुरुम माफियांना अनेक घटना वनपरिक्षेत्र मोताळामध्ये समोर आलेल्या आहेत। वरील सर्व मुद्दे लक्षात घेता येत्या 15 दिवसात वनपरिक्षेत्र अधिकारी मोताळा पाटील साहेब अशा कामचोर अधिकाऱ्याला जिल्हा बदलीचे आदेश मुख्य वनसंरक्षक अधिकारी अमरावती यांनी पारित करण्यात यावे अशी विनंती राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछड़ा वर्ग संघटनची टीम तसेच सदर संघटनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय शेख सईद शेख कदीर व त्यांच्या टीमने आवाहन केले आहे व तशा तक्रारी सुद्धा दाखल केलेल्या आहेत। बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज। जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी रसूल शेख यांची रिपोर्ट। जय हिंद।